वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। प्रथम गणरायाला वंदन करतोय। महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतोय। खेळपट्टीला वंदन करतोय। माझ्या आई गावदी मातेला साष्टांग नमस्कार करतोय आणि मी ओमी सुतार टिटवाळा सांगोडे समालोचनाला सुरुवात करतोय। माझ्या समवेत सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ राहे व्हॉइस ऑफ कल्याण मिस्टर राजू जाधव सर आणि आमची टेक्निकल टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा थेट घर बसल्या पाहू शकता। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल। नक्की डीजे मास्टर बाला आहेत, त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकणार आहात सुंदर असं संगीत आणि संपूर्ण आयोजन कमिटी देखील आता सज्ज होते मोठ्या मॅचसाठी। सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कांबा टीम रवाना होतोय, दाखल होतोय। काल दीपेशने जबरदस्त बॅटिंग केली। क्वार्टर फायनल राऊंडमध्ये 39 धावांचा पाठलाग करत होते 18 चेंडूमध्ये आणि 18 चेंडूंचा सामना करत असताना कुठेतरी दीपेशने पहिल्या षटकापासून धुवाधार बॅटिंग केली। आविष्कारला कोण विसरेल, केबलला कोण विसरेल, त्यानंतर देवेंद्र या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी काल केली। चला सलामीचे 2 फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये। आमचे गुणलेखक ध्रुव जाधव देखील सज्ज झालेत, त्यांच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे। तर निश्चितच हा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा कॉम्पेअरमध्ये एक बदल छोटासा निश्चितच ज्यांचा आपण 2 दिवसामध्ये आवाज ऐकलात आणि मिस्टर राजू जाधव सर यांना खेळाच्या पहिल्या सत्रासाठी ऐकणार आहात। थँक्यू सो मच। हॅलो, थँक्यू सो मच ओमी सुतार। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। आपण पाहत आहे जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीगड चषक 2026चा हा थरार दिवस 3रा आणि पर्व 12वं। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय। काही कारणास्तव मात्र आपण काल काही सेमीफायनल मात्र खेळू शकलो नाही, सो त्या अनुषंगाने आपण सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच सेमीफायनलची 3 ओव्हरची खेळवत आहोत। तर नक्कीच आपल्याला कळवण्यास फार अत्यंत दुःख होत आहे की आपले वासुंद्री गावचे माजी पोलीस पाटील समीरजी पाटील यांचे वडील शरफुद्दीन जी पाटील यांचं रात्री निधन झालं। त्याबद्दल त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया।
ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी आपण देवापुढे प्रार्थना करूया. आणि विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघांचे जे काही समर्थक असतील की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि तसेच वासुंद्री गाव असेल, पिसे, कोंडेरी, सांगोडे या गावातील आजी माझे कार्यकर्ते, आजी माझी सदस्य, आजी माझे खेळाडू असतील, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते, सर्वांना विनंती असेल की आपण मंचाकडे या. कारण की ही स्पर्धा आपल्याच विभागातील गुणगौरव गाण्याची स्पर्धा आहे. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विनय पाटील बाद झालेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं पाहायला भेटलाय. मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये विहारा गावदेवी स्पोर्ट पिसे या टीमला. सर्वांची खूप चांगली साथ या स्पर्धेला लाभलेली आहे. आपले दोन्ही ऑफिशियल पंच आपण जर पाहिलं तर असे जहांगीर सर असतील, विराज सर असतील, त्याचप्रमाणे आमचे कॉमेंटेटर उमेश सुतार यांची देखील चांगली साथ लाभली. आणि आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा ग्रामीण स्पोर्ट्सच्या वतीनं आणि या वाहिनीच्या सर्व भावेश मात्रे यांची देखील चांगली साथ लाभली. आमचे कॅमेरामॅन सुजय भगत यांची देखील साथ लाभली, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आयोजन कमिटीचं देखील खूप खूप धन्यवाद असेल ज्यांनी सातत्याने या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. आमचे सर्व गुणलेखक असतील, आज पुन्हा एकदा ध्रुव जाधव या ठिकाणी जोडलेला आहे, वेलकम आहे. रितेश जाधव देखील जोडलेला असतो, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मॅच सुरू आहे. आपण पाहू शकता या पहिल्या षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज केवळ गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल लावून जापीला आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान हे नक्कीच पाहायला भेटेल कारण की दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर स्पर्धेतील पहिला दिवस विहाना गावदेवी स्पोर्ट पिसे संघानं गाजवला आणि कालचा दिवस आपण पाहिला कांबे संघानं मात्र अगदी प्रत्येक टीमला बाहेर काढला. अगदी 7 संघ कालच्या दिवसामध्ये पराभूत झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसात 7 मिळून 14 संघांनी परतीचा प्रवास केलेला आहे. आता या दोन संघाच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर कोणती टीम जी मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल हे आपल्याला पाहायला भेटेल. इथे फटका चांगला आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळलेला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती बॅकअप त्यांनी दिलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती धावा आपण पाहू शकताय. अगदी सुसज्ज असं हे मैदान आपण पाहू शकताय. सातत्याने या मैदानाची चर्चा संपूर्ण भिवंडी तालुका असेल, शहापूर, मुरबाड, बदलापूर या सर्व तालुक्यांमध्ये या कल्याण तालुक्यातील या ग्राउंडची चर्चा होत असते. नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं है और स्वर्गीय निर्मला ताई क्रीडांगण ईडन गार्डन से भी कम नहीं है. लोअर फुलटॉस बॉल आहे, लॉंग ऑफ मिड ऑफच्या डोक्यावरून फटका डावलावलेला आहे आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. आणि हा आलाय आजच्या दिवसातील मी तर म्हणे दर्जेदार चौकार. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंग अन्मेष आपल्याला पाहायला भेटला. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. म्हणतात ना मित्रांनो की भरपूर काळ खेळपट्टीवरती व्यतीत करणं फार गरजेचं आहे. काल आपण पाहिलं तर काही दमदार इन ॲक्शन मध्ये खांबा टीम आपल्याला पाहायला भेटली, परंतु पहिला दिवस देखील पिसे टीमनं गाजवलेला आहे. निरंतरता
कन्सिस्टन्सी क्रिकेटला फार आवडत असते आणि सातत्यानं तुमची जी लय असते, जी लय मात्र तुटली तर कदाचित तुम्हाला पुनरागमन मात्र करता येत नाहीये. पुढील मॅच करिता आपण अनाउन्समेंट करतोय. SKDCC सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बोरशादेव आंबिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहा पुढील मॅच टॉस करण्याकरिता. पुढील मॅचचं आपण अनाउन्समेंट करतोय. जय बोरप्यादेव आंबिवली आणि SKDCC सांगोडे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती आज आविष्कार दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकताय भावेश आहे. वरतो विकेटनं जाईल आविष्कार. ओहो, चॉप केलाय त्या ठिकाणी. चेंडू बॅकवर्ड पॉइंट कव्हरच्या रिझन मध्ये दाखल झालेला आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. हे क्रिकेट आहे. काल तुम्ही जर हिरो असाल तर आज तुम्ही झिरो ठराल. हे समीकरण क्रिकेट सातत्यानं दाखवत असतो. आणि जी ओळख आहे पिसे संघाची, ती ओळख कुठंतरी सध्या तरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली नाही. विनय पाटील स्वस्तामध्ये बाद झाला आणि पूर्णपणे दडपण या ठिकाणी कांबा संघाच्या वतीनं पाहू शकाल. परंतु चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वाईड श्लॉंगाला चूक झाली नाहीये. फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. लेंथ या ठिकाणी थोडी खेचलेली पाहायला भेटली आविष्कारच्या वतीनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चूक झाली नाहीये. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत आहे. आज देखील 10 संघ आपल्याला इंडियन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत साहिल. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी अब मैदान में आता हुआ. धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद, 10 धावा. गोलंदाज आविष्कार त्याच दिशेनं गोलंदाजी करतोय. आठव्या बॅटनं फटका पाहायला भेटलाय. अलाउंड द कार्पेट बॉल चाललेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी केली आतापर्यंत कांबा संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज खेवलनं देखील चांगली गोलंदाजी केली. 1 गडी टिपला, 9 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आविष्कार देखील अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. सध्या तरी 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी, 1 सफलता त्याला देखील मिळालेली आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीसाठी देखील आकर्षक ट्रॉफी आहे. इथे फुल टॉस बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जाळ्यामध्ये अडकवला. तिसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंगॉन तिथे मात्र सज्ज होते. कुठल्या प्रकारची चूक झाली नाही. सरळ हातामध्ये बॉल त्या ठिकाणी जाऊन विसावला आणि तिसरा गडी इथे मात्र बाद झालाय. 3 धक्के लागलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती आता सर्व काही भरोसा असेल. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नरेश जे मात्र 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत. आता टॉप ऑर्डर जी आहे ना ती संपूर्ण ढासळलेली आहे. आता मिडल ऑर्डरचा आपण विचार केला तर आता सर्व काही इथे असेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये देखील पुनरावृत्ती पाहायला भेटेल का, कारण की सातत्यानं आपण
ज्या ज्या वेळेला पिसे संघाचा गेम पाहत असतो, गेम चेंजर संघ आहे. या वेळेला देखील त्याच पद्धतीनं त्यांची लय पाहायला भेटेल का. चारी फॉर्मॅटमध्ये हा संघ दमदार आहे. बॅटिंग, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि तुमचा प्लॅन जो असेल अचूक भेदक मारा त्यांचा पाहायला भेटतोय. परंतु सध्या तरी कांबा टीम त्यांच्यावरती हावी झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे देखील आता गॅप आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. संघर्षमय चौकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटत त्या ठिकाणी. संघर्षाचा शंखनाद केलाय या चौकाराच्या वतीनं. आपण जर पाहिलं तर गॅप मधून लॉंग ऑफ देखील आला होता. फायटिश लॉंग ऑन देखील चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्याप्रमाणे धागा सुईमधून धागा ओवावा ना तशा पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 15 या आकड्यावरती धावा आहेत. 15 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. रन रेट वाढवण्याचा प्रयत्न. विकेट किपर इथे मात्र चूक करणार नाही. पॅटच्या बाहेरील कडा. फलंदाज बाद होत असताना धक्का लागतोय. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. धावा जर आपण पाहिल्या तरी ते 15 धावा धावपलकावरती. प्रति ओव्हरमध्ये 7.50 ची सरासरी धाव गतीनं धावा सुरू आहेत. परंतु आता थोडीशी चर्चा इथे मात्र केली जाते की आता शेवटचं षटक कोण हाताळेल हे नक्कीच पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण आपण टीम बॅटिंग करू नका. विनंती असेल चला टीम बॅटिंग अजिबात करू नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती रोशन. ज्याची रोशनाई कामगिरी आता मात्र त्याला करावी लागेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर केवल आणि आविष्कार यांच्या पाऊल खुणांवरती त्याला जावं लागेल. परंतु ॲज अ बॅटर समोर आपण पाहिलं तर साहिल जो मैदानाच्या आतमध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिली तर आदित्य जो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आता हे शेवटचे 6 चेंडू आहेत. इथं तर मी म्हणेन की साहिल खेळपट्टीवरती आहे तर अनुमान लावला जाईल की 20 धावा तरी येऊ शकतील. परंतु क्रिकेट आहे, आपण अनुमान लावू शकतो, भविष्यवाणी करू शकत नाहीये. कारण की क्रिकेट जितका जुना तितकाच नाविन्यतेनं भरलेला आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये. रोशन ओव्हर द विकेट. खरा बॉल होता रोशनचा. नक्कीच आपण पाहू शकताय. आणि इथे पंचांनी लेग अंपायर पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. परंतु तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे पंचांच्या वतीनं. दोन्ही संघांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. हा पंचांचा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. नो बॉल लेग अंपायरच्या माध्यमातून आलेला आहे तुमच्यापर्यंत कॉल. परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल. पाहतोय आपण या ठिकाणी चेक करतोय. या वाहिनीचे सर्व भावेश म्हात्रे आणि सुजय भगत. यस जे काही नक्कीच पाहिलं गेलं या ठिकाणी दरम्यान नो बॉल आहे. नो बॉल. यस नो बॉल आहे. यस नो बॉल आहे. यस उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. आठव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. डीपमध्ये चेंडू सरकलाय. बैठक मारली होती, चेंडूला फंबल झाली आणि 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या.
दुसऱ्या एंडला आपण पाहिलं तर साहिल पाटील तिसरी धाव देखील घेतण्याचा प्रयत्न करतोय. हे क्रिकेट आहे आणि सातत्यानं आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीत त्यावेळेला ते खेळपट्टीवरती धावून धावा काढत असतात आणि विपक्षी संघावरती धावांचं दडपण टाकत असतात. आता 4 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर किती धावा येतील हे पाहू शकाल. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या धावांचा आपण जर विचार केला तर धावा 19 झालेल्या आहेत. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. म्हणतात ना मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. रविवारी आपल्याला इनर ऍक्शन मध्ये संघ पाहायला भेटेल. भाईच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला भेटली. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिलं तर 20 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही मी तर म्हणेन की 10 धावा येऊ शकतील खेळपट्टीवरती, सहज आहे. इथे मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न साहिलच्या बॅटमधून आणि जो प्रयत्न होता आता साहिलचा तो प्रयत्न इथे समाप्त झालेला आहे आणि साहिलला परतावं लागतंय बॅक टू द डगआउट. तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. हे कालगतीचे वारे आहेत, कधी आणि कुठे वाहतील याचा नेम नाहीये. आपण पाहिलं असेल ध्रुव या मैदानावरती प्रथम क्रमांक पारितोषिक पटकावणारा संघ गावदेवी पीसी संघ, जो आता धावांसाठी संघर्ष करतोय. धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये गेलेले आहेत आणि दरम्यान आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आलेले आहेत, जे 7व्या क्रमांकावरती आहेत आणि त्यांच्यावरती आता वेळ आहे. आता चेंडू जर आपण पाहिलं तर इथे शिल्लक असतील 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे तरी फटके येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती 20 या आकड्यावरती कॉन्स्टेंट आहे, थांबलेली आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवाई सफर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि डाऊन दी बॉल. अमितचा देखील इथे खेळ समाप्त. नक्कीच मित्रांनो, पुत्र कोणासारखा असावा, प्रभू श्री रामचंद्रासारखा. भाऊ कोणासारखा असावा तर प्रभू श्री रामचंद्रासारखा, ज्यांनी 14 वर्ष वनवास भोगला आणि आपल्या बंधू राजांना सिंहासनावरती बसवलं. आणि अशा प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार आपण पाहू शकता. आणि आता मात्र कांबा संघांच्या या खेळाडूंच्या आतमध्ये आता बजरंगबली संचारलेले आहेत. इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फक्त एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि दुसरी धाव इथे देखील सफल झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र फलंदाज बाद असेल, कारण की तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावांसाठी धावपळ आपण सातत्याने चर्चा करत होतो. पीसीए संघाच्या वतीने ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. पुढील टॉस करिता आपण विनंती करू SK DCC सांगोडे आणि जय बोरशादेव आंबिवली.
ज्ञानेश्वर पाटील DB, आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सातत्याने सकाळी देखील आपण अनाउन्समेंट केली. या विभागातील आजी माजी कार्यकर्ते, आजी माजी सदस्य असतील, जुने खेळाडू असतील, नवीन तरुण खेळाडू असतील, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण मंचाकडे या, कारण की ही स्पर्धा आपल्याच गावातील गुणगौरव गाणारी ही स्पर्धा आहे. आणि हा चौकार किती महत्त्वपूर्ण आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 26 या आकड्यावरती, आणि आता 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, टॉस करण्यासाठी या, विनंती असेल. हॅलो हॅलो, टॉस साठी यायचं लगेच. कॅप्टन्स दोन्ही साईका दिवाना क्रिकेट क्लब सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बोरप्यादेव क्रिकेट क्लब अट्टाली, सॉरी आंबिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण आमचे आयोजक इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते व्यासपीठावर. सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहे. निश्चितच क्रीडांगणावर कांबे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने PCS संघ सेमीफायनल साठी लढतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दरम्यान टॉस केला जात आहे. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हे दैदिप्यमान 12वा पर्व. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे पोहोचले. चेतन पाटील आज वापसी झाली आहे खऱ्या अर्थाने, आणि चेतन पाटील म्हटल्यानंतर निश्चितच एक चांगला अष्टपैलू खेळाडू सांगोडे संघाला आणि सांगोडे गावाला लाभलाय. हेडसीचा कॉल आणि सांगोडे टीमचे कॅप्टन आहे प्रथम फिल्डिंग बॅटिंग साठी टीम. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकलाय SKDCC सांगोड या टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे आणि 27 धावांचं हे लक्ष्य पार केलं जाईल की डिफेन्स केले जाईल हे मात्र आपल्याला ऐकवत येईल. ओमी सुतार, मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राजू जाधव सर. मिस्टर राजू जाधव यांचा आवाज आपण ऐकताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सातत्याने आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये त्यांचा गोड आवाज आपण सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ऐकलात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 2 सलामीचे बॅटर्स आविष्कार भोईच्या सोबतीला मागच्या मॅचचा कालच्या दिवसातील हिरो दीपेश आपण पाहतोय. दीपेश भगत आणि आविष्कार भोई ही सलामीची ओपनिंग पेअर आई एकबिरा कांबे टीमच्या माध्यमातून. त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे, गोलंदाज आविष्कार टू आविष्कार अशी फाईट आता पाहायला मिळेल. 2 आविष्कार आहेत, परंतु कोणता आविष्कार चालेल आणि कोणत्या आविष्कारला चांगले आविष्कार मैदानाच्या आतमध्ये करण्यास यश प्राप्त मिळेल, कोण असेल तो? आविष्कार पाटील असेल की आविष्कार भोई असेल? तर धावसंख्या धावफलकावर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 26 आणि 27 रन चेस करायचे आहेत. 27 धावांचं संरक्षण कशा पद्धतीने करेल आविष्कार पाटील बॉलिंग ट्रॅकवर, कारण समोर देखील आविष्कार आहे. यमक जुल्यत नावामध्ये, परंतु एक बॅटिंगमध्ये आपल्या टीमला विजयाचा प्रयत्न करून देईल, एक गोलंदाजीमध्ये आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या वतीनं. पहिला चेंडू आविष्कार टू आविष्कार, राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने. पहिला बॉल उलटास उडवला, इनफिल्डला बीट करतो पहिल्या चेंडूवर. एका टप्प्याने चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. पहिला तडाखा, पहिला मोठा फटकार आविष्कारच्या विरुद्ध आविष्कारने लगावलाय चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला तिथे. या फटक्यामध्ये नजाकत होती, ताकदीचा वापर केला नाही. कारण पाहायला गेलं तर लांब ठेवला होता चेंडू, फक्त बॅट फेकली, दिशा दिली, इनफिल्डला बीट करून बॉल निघून गेला. चांगली सुरुवात. आपल्या आडवा बाटना फटका सुरेखा. पियुष पाटील चेस करतोय तिथे, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धाबा दरम्यान. समीर घोडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे पीसी टीमच्या गोलंदाजांसाठी आणि खास करून आविष्कार पाटील साठी ग्रॅब करावी लागेल ही संधी. विकेटची गरज आहे खऱ्या अर्थाने, कारण दीपेश अजून नॉन स्ट्राईक एंडवर आहे. कालच्या दिवसामध्ये काय धुमाकूळ घातला होता दीपेशने, जबरदस्त बॅटिंग. ओ शपल आउट खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेगचा इलाका चूज केला होता, कारण त्याला माहिती आहे तिथे कोणी नाही आहे विकेंड एरिया, आणि तिथे जर आपण फटका खेळतोय तर निश्चितच मल्टिपल धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. डॉट बॉल येतो, डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर धाबांचं संरक्षण करत असताना फक्त 6 धाबा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल आविष्कार पाटीलला. बॅटची कडा लागली तिथे, लॉंग स्टॉप येतला, थोडंसं फंबल पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होतीये. 1 धाबा आता दीपेशकडे स्ट्राईक आपण पाहतोय. निश्चित रूपाने आता दीपेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 2 चेंडू कशा पद्धतीचे असतील, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये धाबा किती येतील, कारण आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये मात्र 7 धाबा बनवू शकल्यात. अजून येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 20 धाबांची गरज आहे. समीकरण खूप सारं सोपं आहे, परंतु तशी बॅटिंग तशी खेळी आपल्या टीमसाठी साकारावी लागेल. आणि धावांचं संरक्षण जर करायचं असेल आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमला, तर निश्चित रूपाने अचूक टप्प्यावर, अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं तर डावखुरी आताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक आपण 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पाहतोय, सर्कलमध्ये, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला आहे, त्यानंतर पाहायला गेलं तर बॅकवर्ड्स स्क्वेअर लेगला देखील आहे. स्क्वेअर लेगला समोरच्या दिशेने फटका सुरेख. साहिल पाटील पळतोय, धावतोय तिथे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा पूर्ण केले गेलेत 5व्या चेंडूवर. 5 चेंडू, धावसंख्या धावफलकावर 9 झाली आहे. विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकातील धाबा आता बनवल्यात, कारण 9+ धाबा येणं गरजेचं होतं. 10+, कदाचित 1 चेंडू आहे, 1 चेंडूवर मोठा फटका देखील येऊ शकतो. आणि इथे जर मोठा फटका आला तर मी म्हणेन की पूर्णतः आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमवर दडपण आपल्या पाहायला मिळू शकतं. सध्याच्या घडीला देखील चाच पडतोय थोडासा हा संघ, दडपणाखाली खेळतोय, कारण कांबे टीमने ज्या पद्धतीचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलाय, जबरदस्त. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील राऊंड द स्टंप्सने आविष्कार पाटील. आडवा बाटना, जबरदस्त फटका. भावेश शेलार आहेत तिथे डीप मिड विकेटला. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान 1 धाव. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 17 धावांची गरज. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, आणि जे प्रेक्षक थेट
इथे येऊन या सामन्याचा आनंद लुटत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यापुढील बिग फाईट मॅच एका बाजूने कल्याण विभागातील एक नामवंत संघ साई कादिबाना सांगोडे ब संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जय बोरप्यादेव क्रिकेट क्लब आंबिवली या दोन संघामध्ये तुळशीची लढत पाहायला मिळेल. इन ॲक्शन मध्ये कल्याण विभागातील दोन नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. टॉस जिंकला सांगोडे संघाने प्रथम आय थिंक बॉल फर्स्टचा डिसिजन स्वीकारलाय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात करा, कारण आपल्याकडे वेळ आज भरपूर कमी आहे. दुसरं षटक गोलंदाज पियुष पाटील ज्युनियर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. डावखुऱ्याचा फलंदाज समोर डावखुऱ्याचा गोलंदाज देखील आहे. समोरच्या श्री हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर पाठवून दिला बॉलला. दोन क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये खूप मोठा अंतर आणि चेंडू झाला शुभंतर षटकार. अकरा चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 11 धावांची गरज. हा सामना एकतर्फी आता झुकताना पाहायला मिळतोय, तरच थोडासा वागताना पाहायला मिळतोय कांबे संघाच्या बाजूला. आणखी एक जबरदस्त टोला यावेळी रिडार मध्ये होता. इनटू द स्लॉट आणि पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क षटकार. काय फलंदाजी करतोय दीपेश, जबरदस्त बॅटिंग. असं वाटत नाही की पहिला सामना खेळतोय आज. कालच्या दिवसाचा फॉर्म आजच्या दिवसामध्ये देखील त्याचा पाहायला मिळतो. जिथून कालच्या दिवसाचा शेवट केला होता तिथून आजच्या दिवसाची सुरुवात पाहायला मिळते. दीपेशच्या बॅट मध्ये दोन मोठे फटके पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल कदाचित पियुष पाटील ज्युनियरला. व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते. बिनबाद 23 धावा. आता विजयासाठी मात्र आणि मात्र 4 धावांची गरज. आय थिंक हा सामना पूर्णतः आपल्या ताफ्यामध्ये झुकवतोय. निश्चितच गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी आपल्या बाले किल्ल्यावर खेळतोय, होम क्रीडांगणावर खेळतोय, परंतु आक्रमण चढवलंय. फलंदाज दीपेश यावेळी बीट झाला. डॉट बॉल, 4 धावांची आणखी गरज विजयासाठी. येणारे 9 चेंडू सांगून जाईल की मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल. सध्या तरी असं वाटतं की या सामन्यावर संपूर्ण पकड निर्माण करतोय आई एकविरा कांबा संघ. आणि खऱ्या अर्थाने दीपेशचं मी कौतुक करेन. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅट समोरच्या दिशेनं यावेळी फटका फसला. विना पाटील चेंडू खाली आलाय आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागतोय आई एकविरा कांबा टीमला.
बॅटर देवेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 4 धाबांची गरज आहे विजयासाठी. येणारे 8 चेंडू अजून शिल्लक आहेत. सामना एकतर्फी झुकवलाय. निश्चितच विकेट झाली आहे दीपेशची, परंतु खूप पुढे निघून गेला हा सामना. उशीर होतोय थोडासा. धाबा खूप कमी बनवल्या या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पीसी टीमनं. सेन्सिबल क्रिकेट यावेळी मात्र धावचीची संभावना आहे तिथे आणि पोहोचला तिथे आविष्कार भोई. यष्ट्यांना लागला नाही चेंडू. स्टंप्स बेल्स उडणं खूप गरजेचं आहे. 3 धाबांची गरज 7 चेंडूमध्ये विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडवर सलामीचा ओपनिंग बॅटर. या टीमचा खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड आहे. जेव्हा जेव्हा टीमला गरज असते तेव्हा आविष्कार हे नाव आपल्याला तिथे निश्चितच दिसून येतं. तो आविष्कार आपण पाहतोय. आपल्या आडव्या बॅटनं नटराजन साईडने खेळण्याचा प्रयत्न. तिथे काय घडलाय? डायरेक्ट हिट. नशिबाची पूर्णतः साथ लाभत नाही तिथे आणि फलंदाज झालाय बाद. वाईट येतोय. निश्चितच आता विजयासाठी 2 धाबांची गरज असेल. नक्कीच छोटा बंधू परतल्यानंतर त्याचा मोठा बंधू केबल येतोय. केबल भोई. केबलकडे भरपूर अनुभव आहे. अशा सिच्युएशन मधनं कसं टीमला बाहेर काढायचं त्याला माहिती आहे. एक्सपिरियन्स खूप सारा आहे. अनुभव पणाला लावलाय खऱ्या अर्थाने. फक्त विजयासाठी 7 चेंडूमध्ये 2 धाबांची गरज आहे. ऑन स्ट्राईक देवेंद्रला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका सुरेखा. पियुष आहे तिथे. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पलीकडे. सेमीफायनल गमावतीये आणि हा सामना जिंकलाय. थेट मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे ती म्हणजेच आई एकविरा कांबा संघाने. खूप खूप अभिनंदन कांबा टीम. हार्ड लक टफ लक. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीम. डीजे थँक्यू सो मच डीजे. तर